नमस्ते. तर जयश्री किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आम्ही बनवणार आहोत कांदा भजे. तर हे बघा, कांदा आपण स्लाइसने असं कापून घेतला स्लाइस शेपनी. त्याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं लाल तिखट मसाला टाकणार आहोत, व मिरची पावडर टाकणार आहोत, हळदी टाकणार आहोत, हळदी पावडर व बेसनचं पीठ. कांदा जेवढा घेतला त्याच्याप्रमाणे आपण बेसनचं पीठ घ्यावं. मी इथं अंदाजानेच टाकलं आहे. आणि चवीनुसार मीठ टाका. आणि मग थोडंसं एकदम पाणी शिंपडल्यासारखं पाणी शिंपडून घेऊन आपण मस्त त्याचं बॅटर बनवून घेऊया. असं जास्त पातळ नाही, थिक असं बॅटर बनवायचं आहे. हे बघा, पाणी मी त्याच्यानंतर थोडं हळूहळू टाकून मी याची कन्सिस्टन्सी अशी बनवली आहे. एका साईडला आपण गरम तेल करून घेऊया कढईमध्ये व मस्त असे भजे सोडून घेऊया त्याच्यामध्ये. हे बघा, छान असे आपण हातानेच फटाफट असे भजे टाकून घेऊयात. आणि तेल आपलं मीडियम, एकदम गरम झालं नाही आहे ना थंड आहे, मीडियम असं आहे. व 2 ते 3 मिनटानंतर एक साईड मस्त अशी फ्राय करून देऊन दुसऱ्या साईडला आपण त्याला पलटून घेऊया. हे बघा किती क्रिस्पी झालेले आहेत. दुसऱ्या साईडला पण आपण असे 2 ते 3 मिनटं छानसे फ्राय करून घेऊयात, जोपर्यंत ते क्रिस्पी होत नाही. पावसाच्या वातावरणात असे भजे खायला मजाच वेगळी असते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की ही रेसिपी तुम्हाला कांदा भजीची रेसिपी बनवा आपल्या घरी. हे पहा, मी मस्त असे 5 ते 10 मिनटं फक्त यांना तळून घेतलेले आहे. किती छान क्रिस्प झालेले आहे, कारण की बेसन पिठाची कन्सिस्टन्सी आपण नीट टाकलेली आहे. चला, थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग.